आपण 7 एप्रिल 2024ला जो पेपर क्रमांक 1 झाला होता सेटचा, त्या पेपरमधील प्रश्नांचं विवेचन पाहूया. प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. वास्तविक माहिती, सामान्यीकृत आंतरदृष्टी, समस्या निराकरण क्षमता, या तीनपैकी मग परत आपल्याला पर्याय दिलेत केवळ 2, केवळ 1, 1 आणि 2, 2 आणि 3. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे केवळ, याच्यामध्ये जो 1 आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे पर्याय बी हे उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे तुम्हाला बघा, सेट विभाग दरवर्षी जे लेवल ऑफ टीचिंग आहे हा टॉपिक आहे, यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ लेवल ऑफ टीचिंग. त्यामध्ये फर्स्ट आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, सेकंड आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि थर्ड आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. तुम्हाला क्वेश्चन त्यांनी विचारला होता मेमरी लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की अध्यापनाची जी स्मृती स्तर आहे, अध्यापनाचा जो स्मृती स्तर आहे, यामध्ये तुम्हाला फक्त मेमोरायझेशनवर भर दिला जातो. ठीक आहे, म्हणजे टीचिंगचं जे नेचर असतं हे थॉटलेस असतं, म्हणजे नेहमी पाठांतर, म्हणजे फॅक्च्युअल माहिती तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असते, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. थोडं इंग्रजीचा आधार घेतला तर आपल्याला लवकर लक्षात येईल. फक्त वास्तविक माहितीच्या संदर्भानं असतं मेमरी लेवल ऑफ टीचिंग. बाकी जे आहेत जनरलाइज्ड इन्साईट, आता आंतरदृष्टी विद्यार्थ्याला कोणत्या अध्यापनामधून दिल्या जाते, तर ती दिल्या जाते अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमधून. म्हणजे हा पर्याय नाही आहे, कारण याचा संदर्भ येतो अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगच्या सोबत, म्हणजे आकलन स्तरासोबत अध्यापनाच्या. त्यानंतर समस्या निराकरण क्षमता, हा मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला होता तुम्हाला 2023मध्ये. ठीक आहे, ज्याचा संदर्भ आहे, म्हणजे समस्या निराकरण क्षमता विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या टीचिंगमधून येते, तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमधून येते. म्हणून याचा जो संदर्भ आहे तो रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगच्या संदर्भानं आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज. ठीक आहे, म्हणजे इथं फक्त वास्तविक माहिती कशामधून भेटते, तर अध्यापनाच्या स्मृती स्तरामधून मिळते. म्हणून हे जे उत्तर असणारा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक बी, ज्याच्यामध्ये दिले बघा केवळ 1. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, डॅश डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. तर काय विचारात घेऊन अध्यापन पद्धती निवडली पाहिजे? अध्ययनकर्त्याचे स्वरूप, अगदी बरोबर आहे. अध्ययनकर्त्याचं स्वरूप म्हणल्यावर मग तर अध्ययनकर्ता किती वयाचा आहे, परिपक्व आहे का, कोणत्या वर्गाचा आहे, हे सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतील. साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, उद्दिष्ट पाहिजे आपल्याला अध्यापनाची, हे पण आपल्याला लक्षात घ्यायची येतं, काय साध्य करायचं येतं. शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता, म्हणजे शिक्षकाला कळलं पाहिजे किंवा हा जो पाठ्यांश आहे, या पाठ्यांशासाठी माझ्याकडं काय क्षमता आहे. समजा कविता शिकवायची तर तुम्हाला चाल लावता येते का, गाणं म्हणता येते का, तुमचा आवाज कसा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आवड आहे का, म्हणजे स्वतःच्या क्षमता आणि मी कशात निपुण आहे, ती अध्यापन पद्धती आपण निवडू शकतो का, तर यस. म्हणून 1, 2 आणि 3ही महत्त्वाच्या गोष्टी इथं अध्यापन पद्धती निवडताना ध्यानात घ्याव्या लागतील, लक्षात घ्याव्या लागतील. म्हणून पर्याय क्रमांक सी 1, 2 आणि 3. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते. प्रतिभावंत विद्यार्थी, आता थोडासा एज्युकेशनल सायकोलॉजीचा जर आपण संदर्भ घेतला इथं, तर प्रतिभावान विद्यार्थी म्हणजे कोण, ज्याचा बुद्धी गुणांक 140च्या पुढे असतो, असा प्रतिभावान विद्यार्थी. म्हणजे मग त्याची आकलन क्षमता जास्त, त्याची जिज्ञासू वृत्ती, चिंतनशील, निर्णय क्षमता, तो आशावादी, समस्या निराकरण, याच्यामध्ये सगळ्यात परफेक्ट असतो. तर त्याचं वैशिष्ट्य आपल्याला विचारलेलं आहे. आपण जे बोललो ते वैशिष्ट्यच आहेत. मग आता एवढं आपल्याला माहीत असलं की आपण याचं उत्तर शोधू शकतो. ते अंतर्मुखी स्वरूपाचे असतात, काही असू शकतात, म्हणजे हे जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हे त्यांच्या सहअध्यायावर अवलंबून असतात, हे असं कधीच नाही. प्रतिभावंत विद्यार्थी सहअध्यायावर अवलंबून नसतात, म्हणजे आपण त्याला कट करू शकतो. त्याच्यानंतर ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. एखादा विद्यार्थी प्रतिभावान असू शकतो, नसू शकतो, म्हणून हा जनरल स्टेटमेंट आहे. त्यापेक्षा तुम्ही चौथं बघा, म्हणजे डी बघा,
ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. म्हणजे ABC पेक्षाही सर्वात प्रभावी उत्तर काय आहे? डी आहे. कारण जे गिफ्टेड स्टुडंट आहेत हे साहजिकच काय त्यांच्या थॉट्समध्ये इंडिपेंडेंट असतील ना, त्यांच्या जजमेंटमध्ये इंडिपेंडेंट असतील. म्हणून पर्याय डी हे उत्तर घ्यावा लागणार आहे आपल्याला. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील 3च्या तुलनेत. त्यानंतर प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये डॅश डॅशवर भर देण्याची गरज असते. ठीक आहे. आता प्रौढ अध्ययनकर्ता त्याला काय म्हणू आपण? म्हणजे सार्वजनिक आणि जे सार्वत्रिक आणि जे सक्तीचं शिक्षण आहे त्याची वयोमर्यादा संपलेला, ज्याचं सार्वजनिक आणि सक्तीचं शिक्षण घेण्याचं वय असं वय संपलेला आणि स्वतःची उपजीविका स्वतःच कराव्यास लागलेली व्यक्ती, त्याला आपण म्हणू प्रौढ अध्ययनकर्ता. ठीक आहे. अजून दुसऱ्या संदर्भात सांगायचं शिक्षणाच्या प्रॉपर तर 17-18 वर्षाच्या वयापलीकडचा, त्याला म्हणू आपण प्रौढ अध्ययनकर्ता. त्याच्या संदर्भानं अनुदेशनाचा काय संदर्भ आहे म्हणजे त्याच्या संदर्भानं इन्स्ट्रक्शन काय असतील ते बघा. प्रक्रिया आणि शिकविण्याचा आशय यावर सारखाच, प्रक्रियेवर कमी आणि शिकविण्याच्या आशयावर जास्त, प्रक्रियेवर जास्त आणि शिकविण्याच्या आशेवर कमी, प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक यावर सारखाच. आता प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक म्हणजे अध्ययनाचं प्रोडक्ट, प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अध्ययनाचं प्रोडक्ट एवढं काही महत्त्वाचं मानलं जात नाही. काय साध्य होईल काय नाही ते आत्ताच बघितले जात नाही. म्हणजे डी कट होऊ शकतो आपला. शिकवण्याचा आशयावर सारखाच भर देता येणार नाही. काय असते, वय जास्त असल्यानं शिकवण्याच्या आशयावर कमी भर दिला जातो आणि प्रक्रियेवर जास्त भर दिला जातो. म्हणून शिकवण्याच्यावर जास्त भर हे आपण काटू शकलो असतो. म्हणून सी उत्तर थोडं संयुक्तिक आहे. प्रक्रियेवर जास्त भर, ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जी प्रोसेस आहे ठीक आहे त्याच्यावर जास्त भर आणि शिकविण्याच्या आशयावर कमी भर दिला जातो. कारण वय जास्त असल्यामुळे आपल्याला जे एकदम त्याला नॉलेज जे द्यायचं असतं तेच आपल्याला द्यावं लागतं. ठीक आहे. प्रक्रिया मात्र प्रोसेस जी आहे ती मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पार पाडाव्या लागतात. म्हणून पर्याय सी हे उत्तर आपण घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश डॅश मूल्यमापन देते. परत एकदा प्रश्न वाचूयात. काय म्हणते ते बघा की विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना मूल्यमापन देते. म्हणजे आशय शिकवले झालेला आहे आणि त्या आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना कोणतं मूल्यमापन देतं. आपल्याला सरळ सरळ मूल्यमापन विचारलं की हे कोणतं मूल्यमापन आहे. पर्याय जा स्थाननिश्चिती, तर काही संदर्भ लागत नाही. तर आकारिक साकारिक, आता थोडंसं आपलं कन्फ्युजन होईल आकारिकमध्ये आणि साकारिकमध्ये. नैदानिक आपण कट करू शकलो असतो. नैदानिकमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं विद्यार्थ्याला शैक्षणिक अडचणी येते असते नैदानिकमध्ये. ते इंग्लिशमध्ये वाचा ना, डायग्नॉस्टिक. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करू शकता, जिथे तुम्हाला आतापर्यंत झालेले संपूर्ण ओल्ड पेपर सोडवता येतील. त्याचबरोबर त्यांचं ॲनालिसिस करणारे व्हिडिओसुद्धा पाहता येतील. या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद.